नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचं सर्वांचं स्वागत आहे। तुम्ही जरी पोलीस भरतीची तयारी करत असाल तर तुमच्यासाठी मोठी खुशखबर आहे। मोठी खुशखबर आहे, आनंदाची अपडेट आहे। तर खुशखबर काय आहे तुम्हाला सर्व काही सांगतो, तुम्ही व्हिडिओमध्ये पाहतच आहात। तर बघा, सर्व माहिती आलेली आहे। हे बघा, तुमच्या समोर सर्व प्रूफ मी दाखवतो, सर्व माहिती आलेली आहे आणि या जे संपूर्ण अपडेट आहेत ते आपण जाणून घेणार आहोत। नवीन पोलीस भरतीची जाहिरात प्रसिद्ध केली जाणार आहे। त्यामध्ये अमरावती ग्रामीणसाठी 104 जागा आहेत। 104 जागा अमरावतीसाठी आहेत। वर्धा जिल्ह्यासाठी 33 जागा आहेत। हे बघा, वर्धासाठी 33 जागा। त्यानंतर गोंदिया जिल्ह्यासाठी 49 जागा आहेत। हे पहा, भरपूर रिक्त जागा आहेत आणि एक मोठी बंपर पोलीस भरतीची जाहिरात येणार आहे। हे बघा, आता हे मी तुम्हाला दाखवता इथे ही माहिती काय आहे। इथे काय म्हटलेलं आहे, माहितीचा विषय बघा, पोलीस अधीक्षक कार्यालय जळगाव यांच्या आस्थापनेवर दिनांक 1 जानेवारी 2024 ते दिनांक 31 डिसेंबर 2024 या कालावधीत रिक्त होणारी पोलीस शिपायांची पदे किती असं विचारण्यात आलं आहे। हे बघा, इथे लगेच त्यावरती स्पष्टीकरण मागितलेल्या माहितीच्या अनुषंगाने या कार्यालयातील आस्थापना शाखेतील या कार्यसनेत उपलब्ध अभिलेखानुसार दिनांक 1/1/2024 ते दिनांक 31/12/2024 या कालावधीत 63 पोलीस अंमलदार सेवानिवृत्त होणार आहेत। म्हणजे 63 जागा रिक्त होणार आहेत जळगावसाठी। बघा पुढे बघा, दिनांक 1 जानेवारी 2024 ते दिनांक 31 डिसेंबर 2024 या कालावधीत पोलीस शिपाई चालकसाठी विचारण्यात आलं आहे। तर सदर माहिती चालकची उपलब्ध नाही असं इथे उत्तर दिलेलं आहे। ठीक आहे, जेवढी माहिती येत आहे तेवढी माहिती दिली जात आहे वरती, आणि वरतून ही माहिती आता मागवली जात आहे। हे बघा, ही माहिती तुम्ही बघू शकता। ही जी माहिती आहे नाशिक शहरची माहिती आहे। तर 1 जानेवारी ते 31 डिसेंबरपर्यंत रिक्त जे 2024मधील माहिती आहे ती मागवण्यात आलं आहे। तर 97 जागा रिक्त आहेत इथे। त्यानंतर चालकची माहिती विचारल्याने म्हटलेलं आहे, म्हणजे अजून माहिती आलेली नाही। त्यानंतर इथे म्हटलेलं आहे, हे बघा, निवड पोलीससाठी सन 2024 वर्षातील रिक्त पदे। तर टोटल वगैरे रिक्त पदे मागवण्यात आलं आहे। तर 97 इथे म्हटलेलं आहे। बघा, म्हणजे टोटल 97 पदे आतापर्यंत नाशिक शहरची माहिती समोर आलेली आहे। आणि तुम्हाला ही माहिती मी वर्धा, गोंदिया जिल्हा, अमरावती, म्हणजे अनेक ठिकाणची माहिती यायला आता सुरुवात झालेली आहे। आणि यावरून 100% आचारसंहिता च्या अगोदर असं सांगितलं जातं की आचारसंहितेच्या अगोदरच जाहिरात येईल, परंतु आता ते बघू आपण, कारण रिक्त जागांची माहिती अजून अनेक ठिकाणची आलेली नाही, त्यामुळे ते काही शक्य आपल्याला दिसत नाही। परंतु माझ्या माहितीनुसार डिसेंबर जो महिना आहे, डिसेंबर 2024 पासून भरतीला सुरुवात होऊन जाणार आहे। काही टेन्शन नाही, डिसेंबर 2024 पासून पोलीस भरती सुरू होऊन जाणार आहे। आणि तुम्हाला तयारी करणे फार गरजेचे आहे, आणि जे तयारी करतील त्यांचा खूप मोठा इथे फायदा होणार आहे। महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला आता मी 2-3 गोष्टी सांगतो, त्या 2-3 गोष्टी तुमच्यासाठी फार महत्त्वाच्या आहेत, ते तुम्ही समजून घ्या। बघा, पोलीस भरतीसाठी तुम्हाला आता महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला आजपासूनच 1600 मीटरची तयारी सुरू करून द्यायची आहे। म्हणजे आधीपासून अनेक जण तयारी करत आहे, परंतु जे नवीन आहेत त्यांना सांगत आहे मी की 1600 मीटरची तयारी करा आणि लॉंग पडा। 1600 मीटर म्हणजे तुम्ही 1600 मीटर रोज पडू नका, तर तुम्हाला जवळपास 5 किलोमीटर पडायचं आहे। म्हणजे जे नवीन असेल त्यांना सांगत आहे 5 किलोमीटर पडा, जास्त पडता आलं तरी चालेल। जरी तुम्ही लॉंग पडले तर तेव्हा तुमचं 1600 मीटर कव्हर होतं। त्यानंतर 100 मीटरची पण तयारी करा आणि गोळा रोज फेका, कारण गोळाची पण तयारी असणे फार गरजेचे आहे। आणि गोळा तुमचा आउट ऑफ जायला पाहिजे। आउट ऑफ म्हणजे तुम्हाला पैकीच्या पैकी गुण मिळतील। आणि रोज अभ्यास देखील करा। जे मार्केटमध्ये नवीन पुस्तक येत आहेत ते नवीन पुस्तके, आणि महत्त्वाचं म्हणजे प्रश्नपत्रिका बघा, मागील पेपरमध्ये कोणकोणते टॉपिकवरती प्रश्न विचारण्यात आले आहेत ते समजून घ्या आणि त्या टॉपिकचा अभ्यास करा। म्हणजे तुम्हाला कोणत्या टॉपिकवरती प्रश्न विचारले गेलेले आहेत, मराठी व्याकरणमध्ये कोणते प्रश्न विचारण्यात आले आहेत, सामान्य ज्ञानावरती कोणते घडामोडी कोणत्या विचारण्यात आल्या आहेत, सर्व हे टोटल तुम्हाला बघणे फार गरजेचे आहे। हे तुम्ही बघू शकता, ओके। आणि यावरती तुम्ही अभ्यास करा, नुसतं बघूच नका, अभ्यास करा। आणि महत्त्वाचं म्हणजे ग्राउंडची भरपूर तयारी करा, कारण अगोदर तुमचं ग्राउंड होणार आहे। आता जेवढी पोलीस भरती संदर्भात माहिती आली होती तेवढी माहिती मी तुम्हाला सांगितलं आहे। नक्कीच अजून 100% पोलीस भरती संदर्भात अजून माहिती येणार आहे। आणि अखेर डिसेंबरपर्यंत जाहिरात आपल्याला पाहायला मिळेल, आणि डिसेंबरमध्येच शेवटी तुम्हाला नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच भरतीची जे काही ग्राउंड वगैरे आहेत ते तारखा वगैरे आपल्याला पाहायला मिळतील, आणि जानेवारीमध्ये 2025पर्यंत पोलीस भरती सुरू होऊन जाईल, ओके।
तर सर्वांना बेस्ट ऑफ लक, तयारी करा. जर पोलीस भरती संदर्भात काही नवीन अपडेट असेल तर नक्कीच तुम्हाला पुढील व्हिडिओमध्ये सांगतो. आणि आपलं ATP गुरुजी टेलिग्राम चॅनल जॉईन करा. टेलिग्रामवरती तुम्हाला सर्व काही इथे अपडेट पाहायला मिळतं. आणि महत्त्वाचं म्हणजे आपलं हे नवीन चॅनल आहे, हे चॅनल देखील आपल्याला सबस्क्राईब करून घ्या सर्वांनी. चला पटापट सबस्क्राईब करा, या व्हिडिओला लाईक करा. पोलीस भरती संदर्भात काही नवीन अपडेट किंवा माहिती असेल तर तुम्हाला पुढील व्हिडिओमध्ये सांगतो. धन्यवाद.